तुम्ही आंबा मोदक पाहिले, काजू मोदक पाहिले, अननसापासून मोदक केले, संत्र्याचे मोदक करता. पण हे मोदक कशाचे आहे माहीत आहे का? हे मोदक आहेत गाजराचे. हो, हो, गाजराचे. बघा तुम्हाला मी एक तोडून दाखवते. किती मऊ लुसलुशीत गाजराचे मोदक झालेले आहेत आणि तोंडात टाकता विरघळणारे असे मऊसूत मोदक हे झालेले आहेत. हे मोदक कसे करायचे, प्रमाण कसे घ्यायचे, हे तुम्हाला मी ते दाखवते. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. मी प्रज्ञा तेली, माझ्या कुकविथ प्रज्ञा या चॅनलवर तुमचं मी स्वागत करते. आज मी तुम्हाला उकडीचे मोदक म्हणजे गाजर वापरून उकडीचे मोदक करून दाखवणार आहे. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी गाजर घेतलंय, ओलं खोबरं घेतलंय, काजूगर घेतले. तुम्हाला अजून कोणते ड्रायफ्रूट हवे असेल तर तुम्ही घेऊ शकता. इथे साखर घेतली 1 वाटी, इथे दूध घेतलंय, तूप घेतलंय थोडंसं आणि वेलची घेतली. एवढं साहित्य मी घेतलंय. तुम्ही याच्यात प्रमाण कमी जास्त करू शकता. खोबरं हवं असेल जास्त घेऊ पण शकता. तर आता आपण सुरुवात करूया रेसिपी बनवायला. बघा मी गॅसवर कढई तापत ठेवली आहे. तर कढईमध्ये 2 चमचे मी तूप टाकणार. जास्त तूप नाही टाकायचं, फक्त 2 चमचे टाकायचं तूप. बघा 2 चमचे तूप टाकलं. त्यामध्ये मी एकदम क्रश करून घेतलेत ते काजू टाकलेत. थोडा वेळ काजू फक्त परतून घ्यायचे, जास्त नाही परतायचे. हे बघा काजू फक्त परतून घ्यायचे. आता त्यात गाजर टाकायचं. हे गाजर परतून घ्यायचं. चांगलं लाल होईपर्यंत परतून घ्यायचे. बघा याचा कलर चेंज झाला पाहिजे. याचा कलर चेंज झाला आता यात मी खोबरं टाकते. खोबरं चांगलं परतून घ्यायचं. व्यवस्थित परतून घ्यायचं. हे बघा चांगलं परतून घेतलं. त्या मी ह्या स्टेपला इथे तूप हे घालणार आहे, दूध घालणार आहे. तुम्ही खवा मावा काही घालू शकता. हे बघा म्हणजे गॅस स्लो ठेवायचा. आता व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं. तुम्ही ढवळून घेतलं तर थोडा इथे झाडच्या शिजायला जायचंय. झाकण ठेवणार आहे मी, थोडं शिजायला देणार असं. हे बघा चेक करते. त्याच्यातलं पाणी आटलंय सगळं. मग त्यात मी आता साखर घालते. उकून गेलं पाणी आणि सगळं ढवळून घ्यायचं. तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त पण करू शकता. तुमच्या आवडीनुसार आहे की गोड किती पाहिजे तसं. आता मी 2 मिनिटं म्हणजे 5 मिनिटाच्या झाकण ठेवलं म्हणजे साखर वितळली पाहिजे. आता 5 मिनिटं झालेली आहेत. मी झाकण काढते. आता पाणी सुटलं. आता झाकण नाही ठेवायचं याच्यावर. आता हे पाणी आटायला द्यायचं नंतर आणि गाजर आहे ते शिजायला द्यायचं. हे बघा पाणी आटतंय आणि बऱ्यापैकी आटलंय. अजून थोडं फक्त घट्ट करून घ्यायचंय. हे बघा घट्ट झालं. आता मी आता वेलची टाकते. हे बघा मिक्स करून घेते. हे थंड झाल्यावर ना अजून घट्ट होणार. हे छानपैकी घट्ट झालं. आता मी गॅस बंद करते आणि बाजूला ठेवते. तो पण थंड होईल ना तसं ते घट्ट होत जाणार.
हे बघा, इथे मी तांदळाचं पीठ घेतलंय. मीठ थोडंसं चवीपुरतं मीठ घालणार आहे. तूप घेतलंय आणि पाणी घेतलंय. एवढंच साहित्य लागणार आहे आता. आता पीठ आपण भाकून घेऊया पहिलं. हे बघा, इथे मी टोप ठेवलाय. आणि ज्या वाटीने मी पीठ घेतलं ना, त्याच वाटीने मी पाणी घेणार आहे. पाण्याला चांगली खळखळून उकळी घालायची आहे. हे बघा, तूप जास्त नाही टाकायचं, थोडंसं टाकायचं. जास्त तूप झालं ना तर मोदक ना फुटतात. चवीपुरतं मीठ. पाणी चांगलं उकळलंय आणि गॅस ना बारीक. आता पाणी उकळलं ना, गॅस बारीक करायचा थोडा. हे बघा, आणि हे पीठ आहे ना, एका हाताने सोडायचं आणि दुसऱ्या हाताने ढवळायचं. लाटणी घ्यायची ढवळायला, चमचा नाही घ्यायचा. पटापट ढवळत जायचं. हे बघा, उकळत्या पाण्यातच ना पीठ टाकायचं. पाणी थंड नाही ठेवायचं. आता गॅस बंद करते. ढवळून व्यवस्थित ढवळून घ्यायचं. लाटणी ढवळल्यामुळे ना ते आता गट्टे होत नाही. हे बघा, आणि मी लगेच ना पीठ मळून घ्यायचं. गरम असताना पीठ मळून घ्यायचं. हे बघा, पीठ काढून घेतलं. आणि पेला वगैरे असेल ना, पेल्याने हे करतात. मी पलिताच घेते. माझं पलिता असं चपट आहे ना, तर मी पलिताने हे घेतलं. म्हणजे गुठळ्या होत नाही आणि हाताला चटके लागत नाही. गरम गरम पिठाला तुम्ही हात लावलात ना तर ते चटके लागतात. मग आणि गरम गरम असंच मळायचं असतं. मग असं काहीतरी कायलचा तरी घ्यायचा ना, तर पेला तरी घ्यायचा आणि मळायचं. हे बघा, थंड झालं. पाण्याचा पाणी हाताला लावायचं. पाणी ओतायचं नाही, पाणी हाताला लावायचं आणि पीठ मळून घ्यायचं. हे बघा, चांगलं मळून घ्यायचं पीठ. हे पीठ चांगलं ना पाणी लावून लावून मी मळून घेणार आहे. चांगलं सैल करणार आहे. म्हणजे मोदक तर एकदम स्मूथ होतात. बघा, इथे जाळीला मी तेल लावून घेते. ज्याच्यामध्ये आपण मोदक उकडतो ना, म्हणजे आपली चाळणी असेल काय असेल, त्याला आपण पहिलं तेल लावून घ्यायचं व्यवस्थित. म्हणजे आपले मोदक तिथे चिपकले नाही पाहिजे. हे बघा, चांगलं तेल लावून घ्यायचं. इथे तेल लावून घेतलं. आपलं सारण थंड झालंय. हे पीठ आहे ना, प्रत्येक हाता मळून घ्यायचं. हा बघा, गोळा करून घेतला. आता हिची कडा आहेत ना, कड्याने असं दाबत दाबत आतमध्ये जायचं, म्हणजे तिची वाटी तयार होते. हे बघा, असं कड्याने दाबत जायचं. मध्ये मध्ये हाताला तेल लावायचं, मध्ये मध्ये पाणी लावायचं, म्हणजे हात हे चिपकत नाही म्हणजे हाताला. आता मी याच्यामध्ये सारण भरते. हे बघा, याच्यात जवळजवळ प्लेटी टाकायच्या अशा. हे बघा, अशा जवळजवळ प्लेटी टाकायच्या.
असं वाटलं ना कमी आहे तर परत अजून घालायचं आणि हे असं दाबून घ्यायचं, असं जवळ दाबायचं म्हणजे जवळ करत यायचं हलक्या हाताने. हे बघा. आणि हे चपलेले असतात ना त्यांना असं वर वर उचलायचं असं. हे बघा. आता दुसरा दाखवते. हे बघा. हाताला पाणी लावायचं, असं रुंद रुंद करत यायचं, आतमध्ये जायचं अंगठ्याने. बघा इथे यायचं, बाहेरून आत यायचं, मग ती वाटी तयार होते. हे बघा. हे बघा अशी वाटी तयार करायची मोदकाची. हे बघा. आता यात मी सारण भरते. हे बघा, हे घालतो ना आपण ते खालीपर्यंत घ्यायचं असं. प्लेट घालतो ना आपण ते खालीपर्यंत घ्यायचं, वरच्यावर नाही करायचं. हे बघा, ही प्लेट आहे ना इथे बघा, ती खाली आली पाहिजे. आणि हे असं आवडत यायचं जवळ. असं ओढून घ्यायचं. आता हे बघा, आपला कधी कधी चिर जातात, प्रत्येकाचा जातो चिर, माझा तसा नाही, तुमचा तसा नाही. कधी कधी एखाद्या मोदकाला असं चिर जातो ना, मग असं त्याला बंद करायचं. हे बघा. झाला व्यवस्थित. कुठे चपलेलं असेल ना कड्यात, तर त्याला अशा वर घ्यायच्या, मोदक दिसायला सुंदर दिसतो. हे बघा. आता राहिलेले सगळे मोदक मी असे करून घेणार आहे. बघा इथे पाणी उकळलंय, माझे मोदक करून झालेले आहेत. आता मी हे मोदक ना उकळत ठेवते आणि त्याच्यावर हे झाकण ठेवते. हे 10 मिनिटासाठी असे उकडून घ्यायचे आहेत. शिजले आहेत, मी आता गॅस बंद करते. हे बघा शिजले, आता तुम्ही काढून घेते. हे बघा छानपैकी मोदक झालेले आहेत, एकदम मऊ लुसलुशीत, तोंडात टाकतात विरघळणारे असे मोदक झालेले आहेत. हे बघा, तुम्हाला एक मी करून दाखवते किती मऊ झालेत ते. बघा हे बघा, हे बघा
एकदम मऊ लुसलुशीत झालेले आहेत. तुम्ही या संकष्टीला असे करून बघा. आजचे हे माझे उकडीचे मोदक तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. अशाच वेगळ्या रेसिपी तुमच्यासमोर मी घेऊन देत राहील आणि प्लीज मला सपोर्ट करा. आणि तुम्ही येणाऱ्या या अंगारकी चतुर्थीला अशा प्रकारे मोदक करून बघा. चला तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन.